तर आम्हाला आत्मचिंतन करायला पाहिजे। बिहार विधानसभा निकालावर सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलंय। मतविभाजनामुळे फटका बसला का हे पाहावं लागणार असल्याचं सुळेंनी म्हटलंय। हे नितीश कुमार यांचं यश आहे असं देखील सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। कुठल्याही इलेक्शनमध्ये आपण हरल्यानंतर आत्मचिंतन करायचंच असतं। आम्ही केलं। गेल्या 1 वर्षात नक्की काय झालं, काय कारणं आहेत याचं आत्मचिंतन आम्ही मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबरला आमचाही रिझल्ट 1-2 दिवसांनी किती 1 आठवड्यानीच होता। एवढं जेव्हा आपण पिछे होते तेव्हा थोडा वेळ तर त्या पक्षाला देऊया। काय नक्की त्यांचं ॲनालिसिस काय, मताचं विभाजन झालेलं आहे का, हे नुकसान डिव्हिजन ऑफ वोट्सनी झालेलं आहे का, कशामुळे झालं आहे ह्याचा आम्हाला 1-2 दिवस अभ्यास ॲनालिसिस तर करायला लागेल। त्याच्याशिवाय कसं बोलणार। सीटमध्ये जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि आरजेडीचं नुकसान झालं असेल का, हा एक मुद्दा असू शकतो। त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी व स्टार कॅम्पेनर ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बूथ बांधणी असेल किंवा तिथला जो BLO असेल ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही। त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला विचारायला लागेल। मी नितीश कुमारजींचे त्यांना मनापासून अभिनंदन देते, कारण काही का सशक्त लोकशाहीमध्ये हार जीत ही होत राहते आणि अर्थातच आम्ही मान्य केलं पाहिजे की ह्यावेळी त्यांच्या अलायन्सचा परफॉर्मन्स अर्थातच आत्ताचा जो डेटा सांगतोय त्याच्यात त्यांना खूप मोठं यश आलेलं दिसतंय। बिहारच्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे असं दिसतंय पहिल्या ह्या ट्रेंड्समध्ये। त्याच्यामुळे मी नितीश कुमारजी हे ते कॅम्पेन लीड करत होते आणि हे यश हे नितीश कुमारजींचं आहे।